विमानस्थान 8वा अध्याय चरक संहिता रोगभिषग्जिते विमानं व्याख्यास्यामः. आता मुळात विमानस्थानाचं प्रयोजन काय आहे? तर विमानस्थानाचं प्रयोजन असं आहे की ज्या काही गोष्टी आपण सूत्रस्थानात पाहतो त्या सगळ्या गोष्टींबद्दलची विशेष माहिती तुम्हाला विमानस्थानात मिळणार आहे. म्हणून त्याला ते स्वतंत्र त्यांनी विमान असं नाव दिलं. विशेषेण मान येते की काहीतरी वेगळं काहीतरी सांगायचं. आता बऱ्याच वेळा हा भाग मानला जातो की विमानस्थानातला 8वा अध्याय महत्त्वाचा आहे आणि खूप मोठा आहे. आणि ही गोष्ट खरी आहे की खूप मोठा आहे. त्याच्यामुळे या अध्यायाचा अभ्यास करताना त्याचा विचार करणं जरा अवघड जातं. पण तरीसुद्धा काही गोष्टी आपण एक जस्ट ओव्हरलुक करूया की नक्की या अध्यायामध्ये काय काय दिलेलं आहे. तर साधारणतः या अध्यायातला भाग पाहताना सगळ्यात सुरुवातीला एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्याला त्याचे काही डिव्हिजन्स करावे लागतील. तर सगळ्यात सुरुवातीला काय आलं आहे? शास्त्र परीक्षा किंवा विद्यार्थी परीक्षा, त्याच्यानंतर अध्यापनविधी, अध्ययनविधी, विद्यार्थ्याला केलेले उपदेश, मग आयुर्वेद कसा महान आहे वगैरे हे गोष्टी सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला येणार आहे. म्हणजे हा जो काही फर्स्ट पार्ट आहे की तुम्हाला साधारणतः सेक्शन्स करायचे झाले तर इथपर्यंत तुम्ही फर्स्ट पार्ट करू शकता 16व्या श्लोकापर्यंत. मग या 16व्या श्लोकापर्यंत विशेष काय आलं आहे? तर सगळ्यात सुरुवातीला त्यांनी काय सांगितलं आहे? एक सोपी गोष्ट आहे की आपण जेव्हा कुठलंही शास्त्र करायचं आहे किंवा शास्त्र शिकायचं आहे तर त्या शास्त्राबद्दलचं तुम्हाला थोडाफार तरी काहीतरी अभ्यास असला पाहिजे, विषय माहिती असले पाहिजेत, त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी माहिती असल्या पाहिजे. जसं आपण ॲडमिशन घेण्यापूर्वी त्या कोर्सबद्दल त्या सब्जेक्टबद्दल काहीतरी माहिती करून घेतो, त्याचा अर्थ होतो तसा होतो. मग इथे त्यांनी सांगितलं की कुठल्या पद्धतीचं आपल्या पद्धतीने काय म्हणतात त्याला कर्मफल देणारं योग्य ज्ञान मिळू शकेल असं, किंवा त्याचे परिणाम जे काही नंतर होतील ते कशा पद्धतीने असतील यानुसार आपल्याला ते शास्त्र निवडायचं आहे. त्याच्यानंतर ते त्रिविध बुद्धीकर असलं पाहिजे. इथे एक हा उल्लेख आला आहे. हा बऱ्याच वेळा समजा ऐकला असेल नसेल माहिती नाही, पण तरीसुद्धा की आपल्याकडे 3 प्रकारच्या बुद्धी मानल्या जातात. एक उत्तम बुद्धी, दुसरा मध्यम बुद्धी आणि तिसरा साधारण बुद्धी. साधारण किंवा हीन बुद्धी अशा अर्थाने की उत्तम बुद्धी अतिशय हुशार लोक, मध्यम बुद्धीचे लोक जसे तुम्ही वगैरे सगळे, आणि हीन बुद्धीचे लोक की ज्यांना काही समजतच नाही. अशा तीनही लोकांना समजू शकेल असं जे शास्त्र तयार झालं आहे ते शास्त्रश्रेष्ठ असा हा सुरुवातीचा भाग त्यांनी सांगितला. म्हणून ती शास्त्रपरीक्षा साधारणतः 3ऱ्या श्लोकामध्ये आलेली आहे. परीक्षेच्या दृष्टीने कितपत महत्त्वाचा आहे तो प्रश्न तर एवढा नाही आहे, त्याच्यामुळे तिथे एवढं लक्ष नाही दिलं तरीसुद्धा चालू शकेल एक वेळ परीक्षेच्या दृष्टीने. त्याच्यानंतर पुढे आचार्य परीक्षा की तुम्हाला आचार्य जर निवडायचा आहे तर कुठल्या पद्धतीने तो असला पाहिजे, तो गुरुजी किंवा आचार्य कशा पद्धतीने तुम्ही निवडला पाहिजे. आता हा तुम्ही निवडला पाहिजे म्हणजे विद्यार्थ्यांनीच निवडायला हवा असंही नाही की जो अपॉइंट करेल आचार्य तो पण एक विचार त्याच्याबद्दल करू शकतो की कशा असला पाहिजे की पर्यवदा श्रुतम परिदृष्टकर्माणम दक्षम दक्षिणम शुचिम जित हस्तम उपकरणवंतम. म्हणजे त्याला व्यवस्थित बुद्धी आहे, जो म्हणजे अभ्यास व्यवस्थित केलेला आहे ज्याने, ज्याला त्याच्याबद्दलचं ज्ञान व्यवस्थित आहे, ज्याने सगळ्या प्रकारच्या क्रिया बऱ्याच वेळा पाहिल्या आहेत किंवा केलेल्या आहेत. पंचकर्मातल्या असतील, शोधनातल्या असतील, शमनातल्या असतील किंवा शस्त्रकर्मातल्या असतील वगैरे वगैरे. जो पवित्र आहे, शुद्ध आहे, सगळ्याच आचरणाने असेल, राहण्या पद्धतीने असेल. त्याच्यानंतर जितहस्त म्हणजे ज्याने हातावर नियंत्रण मिळवलेलं आहे. हातावर नियंत्रण मिळवलेलं आहे म्हणजे त्याला सगळ्या क्रिया व्यवस्थित करण्याची तयारी आहे किंवा तो करतो अशा अर्थाने एक भाग म्हणता येईल. की समजा काही अडचण आली तर त्याला काही तिथे त्रास होत नाही, तो तिथे घाबरत नाही अशा अर्थाने. उपकरणवान ज्याच्याकडे सगळी जी आवश्यक शिकवण्यासाठी उपकरणं आहेत ती आहेत अशा अर्थाने. सर्व ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय व्यवस्थित असणारा, रोग आणि रोगी यांचं ज्ञान करून घेणारा. त्याच्यानंतर म्हणजे त्याला प्रकृतिज्ञ म्हटलेलं आहे. सर्व इंद्रिय उपपन्न, कारण जर कुठलं इंद्रिय विकृत असेल तर तो ज्ञान ग्रहण करू शकणार नाही आहे. या पद्धतीने त्यांनी सांगितलं की कुठल्या पद्धतीचा तो आचार्य असला पाहिजे. मग याच्याकडे जाऊन उपासना करायला सांगितली. उपासना करा, प्रार्थना करा, त्याची सेवा करा, तर तो गुरु तुम्हाला व्यवस्थित शिकवू शकेल. त्याच्यानंतर पुढे येतं अध्ययनविधी. आता अध्यापन आणि तद्विद्य संभाषा अशा त्रिविध शास्त्रोपाय किंवा ज्ञानोपाय आहेत. आता या ज्ञानोपायांवर मात्र प्रश्न येऊ शकतो की त्रिविध ज्ञानोपाय स्पष्ट करा म्हणून. लॉंग क्वेश्चनही पडू शकतो, शॉर्ट नोटही येऊ शकते.
त्रिविध ज्ञान उपाय व्याख्येत आलं आहे की ज्ञानाचे ग्रहण करण्याचे हे 3 प्रकारचे उपाय आहेत. काय काय आहेत? सगळ्यात पहिल्यांदा अध्ययनविधी. आपण जे काही सगळं आत्ता करतो आहे, अभ्यास करणं, ही क्रिया ही सगळ्यात पहिली आहे, की याच्यातून सगळ्यात पहिल्यांदा ज्ञानप्राप्ती होते. याला अध्ययन किंवा पहिला ज्ञानोपाय मानलं जातं. दुसरी येते अध्यापन. तुम्ही जे काही शिकलात ते दुसऱ्यांना शिकवणं, याला अध्यापन म्हटलं जातं. कारण ही गोष्ट आपल्या शास्त्रात मानली जाते की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट शिकता, जेवढ्या सहजतेने तुम्ही दुसऱ्यांना ती समजावून सांगता किंवा जेवढी तयारी असते तुमची समजावून सांगण्याची, तेवढ्या सहजतेने तुम्हाला तो विषय लवकर समजतो. कारण आपण दुसऱ्याला काहीतरी समजावून देणार, याचा अर्थ आपण स्वतः त्या मोकळ्या पद्धतीने किंवा सहज पद्धतीने आपल्या बुद्धीला समजेल या लेव्हलपर्यंत आपण तो विषय समजावून घेतो. म्हणून त्याला जेव्हा आपण परत जाऊन तो वर्गात शिकवतो किंवा दुसऱ्याला समजावून सांगतो, तेव्हा तो विषय अजून आपल्याला व्यवस्थित सांगता येतो. कारण आपण आपल्याला समजलेली त्या पद्धतीने उदाहरणं शोधतो, त्याचा रिलेव्हन्स लावतो, त्याच्यानुसार आपण रेफरन्सेस पकडतो. ते संदर्भ जर व्यवस्थित आले, उदाहरणं व्यवस्थित कळले, तर आपण तो विषय खूप चांगला शिकवू शकतो. त्यामुळे बऱ्याच वेळा वर्गात पण होतं किंवा आपण कॉलेजमध्ये हॉस्टेलमध्ये होतं की आपापल्या मित्रमैत्रिणींना आपण एखादा विषय लवकर समजावून सांगितला की तो लवकर समजायला सोपा जातो. मग 8व्या श्लोकामध्ये अध्यापन विधी आला आहे, कशा पद्धतीने आहे. त्याच्यामध्ये काही त्याचे गुण सांगितलेत. ते गुण तुम्ही वाचून ठेवले तरी चालतील की कुठल्या पद्धतीचे गुण असले पाहिजेत. मग आता विधी प्रारंभ करायचा आहे अध्ययनचा. मग साधारणतः जर तुम्ही पाहिलं असेल की सगळीकडे आपल्याकडे गुरुकुल पद्धत आहे, त्याच्यामुळे उपनयन संस्कार झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याने त्या गुरुकडे जायचं आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा होतो तो यज्ञ, ज्याला दीक्षाविधी म्हटलं जातं. की एखादा व्यक्ती आपला शिष्य म्हणून स्वीकारायचा असेल तर तुम्हाला काही विधी करावे लागतील. मग यात छोटा यज्ञ असतो, मग त्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. मग ते यज्ञाच्या सामग्री किंवा ज्याला समिधा असा हा शब्द वापरला जातो, मग त्या समिधा घेऊन त्या शिष्याने जावं त्या गुरुजींकडे. असा हा सर्वसाधारणपणे सगळ्या प्रकारच्या गुरुकुल पद्धतीत नियम होता. म्हणजे केवळ आयुर्वेद शिकणाऱ्या गुरुकुल पद्धतीतच असा नियम होता असं नाही, पण जे पारंपरिक गुरुकुल पद्धतींमध्ये असतील किंवा इतर विषय शिकवणारे पण गोष्टी असेल, मग ज्योतिष असेल, वेद असेल, वेदांग असेल, सांख्य असेल, वैशेषिक असेल, म्हणजे दर्शनशास्त्र वगैरे असतील, व्याकरण असेल, या ज्या काही सगळ्या गोष्टी असतील, तर त्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला हा भाग महत्त्वाचा सांगितला की अध्ययनविधी हा करायचा आहे, तिथे यज्ञ करायचा आहे. मग ते यज्ञाची कशा पद्धतीने तो वेदी तयार करायला पाहिजे, कुठल्या कुठल्या सामग्री गोळा करायच्या, कुठल्या देवतांचं आचरण करायचं, हे सगळं झाल्यानंतर पुढे शिष्याला उपदेश करायचा की कशा पद्धतीने तू चिकित्सा केली पाहिजे, कशा पद्धतीने तू अभ्यास केला पाहिजे, कुठल्या गोष्टींचा वापर केला पाहिजे. साधारणतः हा जो श्लोक आहे 13, याच्यातला जो सेकंड हाफ बऱ्याच वेळा मानला जातो की त्यांनी वस्त्र उत्तम प्रकारचे धारण केले पाहिजेत, त्याच्यानंतर विनयशील असला पाहिजे, मद्यपान वगैरे करणारा नको आहे वगैरे वगैरे. ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत, ह्या गोष्टी आपल्याकडे चरकांनी सांगितलेले वैद्यांसाठीचे नियम किंवा शपथ अशा अर्थाने तो मानला आहे की ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या तर तो वैद्य व्यवस्थित मानला जावा किंवा तो श्रेष्ठ मानला जावा. याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं की आयुर्वेद कसा श्रेष्ठ आहे, कुठल्या कुठल्या गोष्टींचं आपल्याला फलं मिळू शकेल. आपण अष्टांगमध्ये सगळ्यात पहिल्यांदा सूत्र शिकलं होतं. जर तुम्हाला आठवत असेल, आता मी तुम्हाला पहिला अध्याय शिकवला नाही आहे, पण तरीसुद्धा हे सूत्र लक्षात ठेवलं असेल. काय आहे? सो अनंतपरम आयुकामयमानेन धर्मार्थ सुखसाधनम आयुर्वेदोपदेशेषु विधेय परमादराः. आता परम आदराने हे सूत्र सांगितलं आणि वाग्भट म्हणतात की न मीमांस्य कदाचन. ह्या सगळ्या सूत्रांचा तुम्ही मीमांसा करू नका. मीमांसा करू नका म्हणजे शंका घेऊ नका. आता परम आदराने करा, पालन करा, शंका घेऊ नका म्हणजे याच्या बाहेर जायचंच नाही का? कारण मीमांसा हा बऱ्याच वेळा आपल्याकडे अर्थ असा घेतला जातो की त्याची परीक्षा करू नका. तर तसा अर्थ तसा नाही आहे. परीक्षा करा, तुम्ही सगळ्या दृष्टीने परीक्षा करून पहा. मग तुम्हाला चिकित्सेतल्या परीक्षा करायच्या असतील, चिकित्सेतल्या परीक्षा करून पहा. औषधांच्या संदर्भातल्या परीक्षा असतील त्या करून पहा. व्याधीच्या संदर्भातल्या परीक्षा असतील त्या करून पहा. काही हरकत नाही आहे. पण ह्या करताना शंका मनात ठेवू नका. शंका ही विपरीत असते बऱ्याच वेळा. नाही झालं तर काय करायचं अशा अर्थाने येते. त्यामुळे क्रिया व्यवस्थित होत नाही किंवा करणारा व्यक्ती घाबरतो, गडबडतो, काही अडचण आली तर तो व्यवस्थित त्या गोष्टी हँडल करू शकत नाही, हा त्याचा अर्थ होतो.
त्यामुळे आपल्या शास्त्राने सांगताना सगळ्यात सुरुवातीला सांगितलं विधेय परमादरा. ह्या सगळ्या गोष्टींचं आदरपूर्वक पालन करा, त्याच्यावर विश्वास ठेवून पालन करा. म्हणजे याचं सोपं उदाहरण असं की आपण बसमधून प्रवास करतो किंवा ट्रेनमधून असेल किंवा एरोप्लेनमधून असेल, आपण तिथे जाऊन हा प्रश्न करतो का कधी की हां ड्रायव्हर बघू तुझं खरंच किती प्रशिक्षण झालं आहे, प्रशिक्षण झालं आहे का, नीट तुला काय सर्टिफाईड आहेस का? नाही करत. आपण आपल्या स्थानावर जाऊन बसतो या हा विश्वास असतो, ही खात्री असते की हो आपलं गंतव्यस्थान आपल्याला जे काही ठिकाणी जायचं आहे तिथे आपण व्यवस्थित जाणार आहोत, सुखरूप जाणार आहोत. मग याच पद्धतीने शास्त्र जे तयार झालं आहे आयुर्वेद नावाचं शास्त्र, ज्याच्यामध्ये वर्षानुवर्ष अनेक वैद्यांनी अनेक आचार्यांनी आपला अभ्यास त्याच्यामध्ये नोंदवला आहे. मग या शास्त्राबद्दल, त्या शास्त्रात येणाऱ्या वचनांबद्दल कुठल्याही प्रकारचा गैरसमज, आक्षेप किंवा शंका असू नये, हा त्याचा एक सोपा भाग अशा अर्थाने झाला. मग हे सगळं काही मनातलं काढून आपण शास्त्र नवीन पद्धतीने शिकणार आहोत. त्याचा वापर आपल्याला सगळ्या लोकांच्या कल्याणासाठी करायचा आहे. केवळ आपली अर्थप्राप्ती व्हावी असं नाही. अर्थप्राप्ती तर व्हायलाच पाहिजे, कारण त्याशिवाय चिकित्सा करून उपयोग नाही आहे. कारण तुम्ही चिकित्सा द्रव्य वापरणार त्याला काहीतरी द्रव्य गरजेचं आहे. पण केवळ अर्थप्राप्ती हाच विषय न ठेवता लोकांच्या कल्याणासाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी ही गोष्ट करणं गरजेचं आहे, हा इथे एक महत्त्वाचा विषय आहे. त्याच्यानंतर जो सगळ्यात महत्त्वाचा विषय बऱ्याच वेळा विचारला जातो किंवा केला जातो आणि ज्ञानोपायांमध्ये जो तिसरा येतो तो म्हणजे संभाषाविधी. आता संभाषाविधी म्हणजे काय, तर आपण सगळ्या सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर सगळ्या कॉन्फरन्सेस, सेमिनार्स, प्रेझेंटेशन, CMEs या सगळ्या संभाषाविधीमध्ये येतात. मग ह्या संभाषाविधीमध्ये काय होतं, अनेक प्रकारचे वैद्य येतात, एकत्र येतात, वेगवेगळ्या प्रकारे विषय मांडतात, त्याच्यावर चर्चा होते, खल होतो आणि शेवटी काहीतरी एखादा मुद्दा हा फायनलाइज होतो किंवा त्याच्यावर एक काहीतरी सहमती बनते. आपल्या पहिल्या अध्यायापासून ते शेवटच्या अध्यायापर्यंत कुठे ना कुठे प्रत्येक ठिकाणी संभाषा परिषद आलेलीच आहे. मग पहिल्या अध्यायामध्ये जसं सगळे हिमालयाच्या पायथ्याशी एकत्र बसले, कोणी या देशातले ऋषी आले, कोण कांकायन आले, कोण बल्लिक देशातले आले, कोण हिरण्याक्ष आले, कोण अजून नवीन कोण ऋषी आले असतील. मग या सगळ्या ऋषींनी काय म्हणून संभाषा परिषद सुरू केली की या लोकांमध्ये आजारपण वाढलं आहे, तर मग या आजाराला कमी करण्यासाठी काय वापरता येईल, कुठल्या पद्धतीचा वापरता येईल, कुठल्या चिकित्सेचा वापर करेल. बरं ती सगळी चिकित्सा तयार करायची असेल, यांचे आजार दूर करायचे असतील, मग ते कोणाकडून शिकता येतील. मग ते भरद्वाजांना निवडतात, इंद्राकडे पाठवतात. ही सगळी गोष्ट ती संभाषा परिषद आहे. किंवा रससंख्येसाठी मग कोण एक रस म्हणतं, कोण 2 रस म्हणतं. मग शेवटी आत्रे 6 रस का आहेत बरोबर, 1 रस, 2 रस, 4 रस, 6 रस, म्हणजे 6 रस, 7 रस ह्यांचं अस्तित्व असणं नसणं ज्याच्याबद्दल ते स्वतः वाद प्रतिवाद करतात की 7 रस का नाही आहेत, 5 रस का नाही आहेत, 2 रस का नाही आहे, 1 रस का नाही आहे. यानुसार काय होतं की सगळ्यांचे मतं तिथे कळतात आणि तो विषय सहजतेने समजतो, काय योग्य काय अयोग्य, कुठली गोष्ट सहज आहे समजण्यासारखी किंवा नाही, या गोष्टीचं उहन तिथे होतं. म्हणून संभाषा परिषद ही महत्त्वाची आहे. सम्यक भाषा अशा अर्थाने आपण एक त्याला सोपा अर्थ देऊ शकतो की त्याला म्हणून आपण संभाषा परिषद म्हटलं. मग या संभाषा परिषदेचे 2 प्रकार आहेत, एक ज्ञानवती आणि दुसरी मूढवती. ज्ञानवतीमध्ये काय असतं, सगळे ज्ञानी लोक एकत्र येतात. ज्ञानी लोक म्हणजे खरंच ज्या अर्थाने ज्यांना ज्ञान मिळवायचं आहे, ज्ञान करण्याची अपेक्षा आहे, काहीतरी नवीन शिकायचं आहे, ही सगळी संभाषा परिषदेमध्ये एकत्र येतात. आणि दुसरी जी येतात ती सगळी मूढं असतात. मूढं काय नाही, उगीच एखाद्या चावडीवर बसलेले, कट्ट्यावर बसलेले गप्पा मारत, ज्याच्यामध्ये काही रस नाही, ज्यात नवीन ज्ञान मिळत नाही, ते सगळे मूढ होते. परत 2 प्रकार पडतात, एक संधाय संभाषा आणि दुसरी विगृह्य संभाषा. संधाय संभाषा ही अशा अर्थाने काहीतरी नवीन केलं पाहिजे, काहीतरी नवीन गोष्टीचा उगम झाला पाहिजे. जसं रससंख्या ही संधाय संभाषा आहे की त्याच्यामध्ये काहीतरी संधान केलं आहे म्हणजे काहीतरी नवीन गोष्टी कळल्या. किंवा तुम्ही जर कुठल्या अवयवांची निर्मिती कधी झाली याच्याबद्दल आपण शालेय स्थानामध्ये पाहिलं तर त्यात धन्वंतरी एक सांगतो, कुमारशिरा भारद्वाज एक सांगतात, अजून कोण कोण काय विषय सांगतात. त्याच्यातून काहीतरी एक निश्चिती होती आहे की हो की शरीरामध्ये सगळ्यात सुरुवातीला कुठल्या अवयवाची निर्मिती झाली. मग याच्यावरचं निश्चितीकरण त्या सब्जेक्टमध्ये होतं किंवा त्या ठिकाणी होतं, म्हणून तो विषय लवकर समजतो.
किंवा वातकलाकली यामध्ये तिथे संधाय संभाषा आहे की वाताचे गुणधर्म काय आहेत, वायू कशा पद्धतीने काम करतो, त्याचे शरीराच्या बाहेरचे काय गुण आहेत, कर्म आहेत, किंवा पित्ताचे काय कर्म आहेत, किंवा कफाचे काय कर्म आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थित समजतात. ही संधाय संभाषामध्ये होतं. विगृह्य संभाषा याचं सगळ्यात सोपं उदाहरण म्हणजे अगदी द्यायचं झालं तर टी व्हीवर जे काही पॅनल डिस्कशन्स चालतात बऱ्याच वेळा, या पक्षाचा त्या पक्षाचा या पार्टीचा माणूस येतो आणि एकमेकांना नावं ठेवण्यात असतो. त्याच्यात कन्स्ट्रक्टिव्ह काही नाही आहे. सगळं कसं आहे, विगृह्य म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह आहे. समोरच्याचे मुद्दे खोडून टाकण्यासाठी ती संभाषा परिषद केली जाते, त्याला विगृह्य म्हणायचं. त्याच्यामध्ये वाद हा भाग जास्त येतो. वाद म्हणजे भांडण. संधाय संभाषामध्ये काहीतरी नवीन असल्यामुळे, काहीतरी नवीन ज्ञान घ्यायचं असल्यामुळे वाद होत नाहीत, किंवा असले तरी ज्ञानपूर्वक असतात. उगीचच भांडणं हा विषय संधाय संभाषामध्ये असत नाही. मग जेव्हा गुरुकडून अध्ययन केलं, आपल्या किंवा नंतर थोड्याफार हीनबुद्धीच्या लोकांना किंवा इतरांना व्यवस्थित समजावून सांगितलं की तिसरी ही स्टेज येते संधाय परिषद. ही संधाय संभाषा सुरू होते आणि याच्यातून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची ज्ञान प्रक्रिया लक्षात येते. आता साधारणतः संधाय संभाषात त्यांनी नियम दिलेत की कुठल्या पद्धतीची असली पाहिजे, काय काय त्यात केले पाहिजेत. सदैव विनयशील असलं पाहिजे, त्याच्यानंतर विद्वान असले पाहिजेत, गुणी असले पाहिजेत, प्रश्न व्यवस्थित विचारले पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्यात. ज्याला त्यांनी अनुलोम हा शब्द वापरला. अनुलोमचा अर्थ सहजतेने, एका गतीने, प्राकृत पद्धतीने होणारे. आणि हेच जर विगृह्य असेल, वादविवाद नुसते असतील, नुसतं डिबेटिंग असेल, तर डिबेट करतानाही आपल्याकडे थोडंसं आक्रमकपणा असला पाहिजे, पण हेच करताना काय अभ्यासही पाहिजेत. त्याचबरोबर काय म्हणतात त्याला, काही प्रतिभा असली पाहिजे. समोरच्याच्या चुका कुठे काढता येतील याचाही विचार करता आला पाहिजे. ही प्रतिलोम आहे. प्रतिलोम म्हणजे इथे वाद होणार आहेत. मग या वादाला घाबरून पण ही स्पर्धा किंवा ही परीक्षा न करणं हे पण चुकीचं आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा प्रकार पाहिला म्हणजे आता हे ज्ञानवती मूढ परिषद हे पुढं आलेच आहे. प्रवर, प्रत्यवर आणि सम या 3 प्रकारच्या आपण आहेत. प्रवर याचा अर्थ श्रेष्ठ अशा अर्थाने आपल्याकडे होतात. प्रत्यवर म्हणजे एकदम कमी. अवर, अवर म्हणजे हीन या अर्थाने घेतला जातो. आणि सम म्हणजे मध्य. याच्यानुसार ही परिषद केली जाते. मग त्याच्यात परत ज्ञानवती सुहृद परिषद, ज्ञानवती उदांस परिषद, ज्ञानवती प्रतिनिविष्ट परिषद असेही त्याचे अर्थ काढले जातात. सुहृद म्हणजे सगळे एकमेकांशी चांगले असलेले, किंवा मग जर उदासीन म्हणजे काहीच, कोणालाच काही नको, तुमचं चालू द्या, अशा अर्थांची काही असेल ती त्या पद्धतीने संधाय संभाषामध्ये किंवा विगृह्य संभाषामध्ये ज्या परिषदा होतात त्याच्यानुसार हा विषय मांडला जातो. त्याच्यानंतर पुढचा जो विषय महत्त्वाचा आहे या अध्यायामध्ये येतो तो म्हणजे 44 प्रकारचे वादमार्ग. आता याच्यावर प्रश्न जास्त विचारले जात नाहीत, पण तरीसुद्धा वादमार्ग आहेत. आता हे वादमार्ग आहेत काय, तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे वादमार्ग असे आहेत की तुम्ही एखादी जर परिषद ठरवताय, एखादा नियम ठरवताय, तर तो नियम ठरवण्यासाठी, ती परिषद ठरवण्यासाठी, ते डिस्कशन ठरवण्यासाठी काही रूल्स असले पाहिजेत. जसे आपण मॅच करतो किंवा काही कुठे कॉम्पिटिशनला पार्टिसिपेट करतो तेव्हा काही रूल्स असतात, तसे हे 44 प्रकारचे रूल्स त्यांनी दिलेत. श्लोक क्रमांक 27 मध्ये काय आहे, वाद, द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय, प्रतिज्ञा, स्थापना, प्रतिष्ठापना, हेतू, दृष्टांत, उपनय, निगमन, उत्तर, सिद्धांत, शब्द, प्रत्यक्ष, अनुमान, ऐतिह्य, औपम्य, संशय, प्रयोजन, सविविचार, जिज्ञासा, व्यवसाय, अर्थप्राप्ती, संभव, अनुयोज्यम, अननुयोज्यम, अनुयोगा, प्रत्यनुयोगः, वाक्यदोषः, वाक्यप्रशंसा, छल, अहेतू, अतीतकाल, उपालंब, परिहार, प्रतिज्ञाहानी, अभ्यनुज्ञा, हेतवंतर, अर्थांतर आणि निग्रहस्थान असे 44 आहेत. यात सगळ्यात सुरुवातीला काय आहे, वाद. आता वादचा अर्थ तर मग सगळ्यांना माहिती आहे की वाद कशा असतो. त्याच्यानंतर द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय हे काय आहेत, 6 पदार्थ आहेत. या 6 पदार्थांच्याद्वारे पण तुम्ही काही जिंकू शकता का, तर नक्कीच, कारण हे नियम आहेत. द्रव्य माहिती असेल तरच गुण माहिती होतील, ते गुण माहिती झाले तर त्याचं कर्म कळणार आहे.
कर्म कळालं, गुण कळाले, तर ते कोणासारखं कर्म कळेल याच्यावरून सामान्य कळेल, कोणापेक्षा वेगळं कर्म करणारे याच्यावरून विशेष कळेल, आणि त्यांचा परस्परांशी असलेला संबंध गुणाचा आणि कर्माचा द्रव्याशी याच्यावरून समवाय कळेल. मग एखादं द्रव्य आपण सिद्ध करताना हा विषय नक्कीच मांडू शकतो. एखादी गोष्ट सिद्ध करताना, एखाद्या गोष्टीचं अस्तित्व सिद्ध करताना सुद्धा या गोष्टीचा उपयोग होतो. पुढे येतं प्रतिज्ञा. प्रतिज्ञापासून साधारणतः प्रतिज्ञा, स्थापना, प्रतिष्ठापना, हेतू, दृष्टांत, उपनय, निगमन यापर्यंत याला पंचावय वाक्य म्हटलं जातं. पण याच्यात काही थोडेफार कमी जास्त पॉईंट्स आहेत, पण 5 वाक्य आहेत. काय महत्त्वाचं आहे तर पहिल्यांदा प्रतिज्ञा. प्रतिज्ञा म्हणजे काय तर पाणी थंड आहे हे मी प्रतिज्ञा केली, की तर्क आणि प्रमाणांच्या साहाय्याने एखादी गोष्ट मी आधी सांगितली. ही प्रतिज्ञा केल्यानंतर स्थापना करायची असते. स्थापना करायची असते म्हणजे तुमच्या पाणी थंड आहे हे सिद्ध करण्यासाठी मला काय जे मुद्दे वापरावे लागतील त्या गोष्टींनी मी त्यांना सांगायचं की हो हे पाणी थंड आहे. मग काय, हात लावल्यानंतर ते गार लागतं, बाकीच्या गोष्टींपेक्षा त्याचं तापमान कमी आहे, बाकीच्या गोष्टी मला गरम लागतात, हात बुडवल्यानंतर अंगावर काटे येतात, हे जे काही थंड असण्याचे जे काही सांगितलेले आहेत, स्तंभन करतं, जे काही हेतू किंवा थंड गुणाचे जे काही आलेले असतील त्या सगळ्या गोष्टींचं आपण तिथे वर्णन करतो. मग ही झाली स्थापना. स्थापना केली म्हणजे काय केलं, तुम्ही तुमचा विषय असणाऱ्या सगळ्या पॉईंट्सने तिथे मांडलं, याला स्थापना म्हणायचं. याच्यावरून नंतर पुढे काय येतं, विरुद्ध येतं ती प्रतिष्ठापना. प्रतिष्ठापनामध्ये काय येतं की तुम्ही जो मांडलेला मुद्दा आहे की या कारणाने पाणी थंड आहे, तर त्या मुद्द्याच्या विरुद्ध गोष्टी मांडल्या जातात. जसं नाही, मला तर वाटत नाही आहे याचं टेम्परेचर एवढं कमी आहे, किंवा हात घातल्यानंतर मला तर काही त्याच्यातलं थंड भाग जाणवलेला नाही आहे, माझ्या शरीरावर कुठले रोमहर्ष वगैरे लक्षण नाही आहे, तेव्हा माझ्या दृष्टीने हे पाणी थंड नाही. ही झाली प्रतिष्ठापना. प्रति विरुद्ध, कोणाच्या स्थापनेच्या विरुद्ध असलेली गोष्ट ही प्रतिष्ठापना. इथे देवाच्या, गणपतीच्या प्रतिष्ठापनेचा काहीही संबंध नाही. ही स्थापनाचं विरुद्ध जातं. तुम्ही एकाने जी प्रतिज्ञा केली आहे त्याच्या विरुद्ध जाऊन सगळ्या गोष्टी मांडणं हे सगळं प्रतिष्ठापनेत येतं. त्याच्यानंतर हेतू. मग कुठल्या कारणाने तुम्ही हे सगळं सांगता की हे पाणी आहे थंड नाही, हे दोघांनी मांडायचं ते हेतू. मग हे जे काही सगळे एक एक पॉईंट्स आलेत, टेम्परेचर, मग हे याचं टेम्परेचर मोजलं, तर दुसऱ्या बादलीतलं पाण्याचं टेम्परेचर मोजलं, आणि तुम्ही ज्या पाणी थंड आहे असं म्हणता त्या बादलीचं टेम्परेचर मोजलं आणि तुम्ही दाखवलं काय फरक येतो. मग हे दोघांनी करायचं असतं. जे स्थापना करतात त्याही लोकांनी सांगायचं असतं, जे प्रतिष्ठापना करतात त्याही लोकांनी सांगायचं असतं. या दोघांचा उपयोग मग त्यासाठी होतो की आपले मुद्दे किती व्यवस्थित आहेत, बळकट आहेत, आपला मुद्दा कसा सिद्ध होईल याच्यासाठी हे गोष्टी करायच्या असतात. मग पुढे येतं दृष्टांत. दृष्टांताचा अर्थ काय आहे, यत्र मूर्ख विदुषाम बुद्धिसाम्यम यो वर्णम वर्णयती. जो विद्वान आहे त्यालाही कळेल आणि जो मूर्ख आहे त्यालाही कळेल असं काहीतरी उदाहरण देणं. जसं मी आत्ता पाण्याचं उदाहरण देतो आहे, हे सगळ्यांना सहजतेने समजू शकेल. पुस्तकामध्ये काय ते आत्मा, शरीर, पुरुष असं वर्णन आलं आहे, तर त्याला थोडं आपल्याला अभ्यास करायला लागेल. पाण्याचं वर्णन सहज कळतं, हा दृष्टांत आहे. मग हे सहजतेने जे समजू शकेल असा कुठला तरी प्रसंग सांगणं म्हणजे दृष्टांत झाला. त्याच्यानंतर पुढे काय आहे, उपनय, निगमन. या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत या स्थापना आणि प्रतिष्ठापनेचा विचार करून तुम्हाला मांडायच्या, कशा अर्थाने असू शकेल. याच्यानंतर पुढे उत्तर. कुठल्या पद्धतीचं उत्तर तुम्ही सांगू शकता, किंवा काय काय योग्य आहे काय काय अयोग्य आहे हे दाखवण्यासाठी काय काय तुम्ही गोष्टींचं वर्णन करू शकता, हे सगळं झालं. त्याच्यामध्ये उत्तर. साधर्म्य, उपदिष्ट, हेतू, वैधर्म्य, वचनम. काय सारखं आहे काय विरुद्ध आहे या सगळ्या गोष्टी येतात. यानंतर परीक्षेत हमखास विचारला जाणारा प्रश्न आणि महत्त्वाचा भाग म्हणजे सिद्धांत. तुम्हाला सिद्धांत मांडायचा आहे. एखादी थिअरी मांडून झाली आहे, थिअरीवर डिस्कशन झालं आहे. आता जे प्रतिज्ञापासून उपनय निगमनपर्यंत झालं हे सगळं थिअरीसाठी झालं. तो थिअरी जेव्हा तुम्हाला थंब रूल करायचा आहे, म्हणजे न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, हे लॉ ऑफ कधी होतं, जोपर्यंत त्याच्यावर बराच खोल होतो, अभ्यास होतो तेव्हा. मग त्याला आपण काय म्हटलं आहे, सिद्धांत म्हटलं आहे. सिद्धांतो नाम स य परीक्षकै बहुविधम परीक्ष हेतुभिश्च साधयित्वा स्थाप्यते निर्णय. हा सिद्धांत म्हणजे अनेक प्रकारच्या हेतूंनी ज्याचा अभ्यास झाला आहे,
अनेक प्रकारच्या परीक्षकांनी ज्याच्यावर अभ्यास केला आहे, अनेक पद्धतीने अनेक विचारांनी त्या गोष्टीचा अभ्यास झाला आहे, आणि नंतर जेव्हा तुम्ही एका फायनल कन्क्ल्युजनपर्यंत पोहोचता की नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता पाणी हे थंड आहे, की खरंच याचं तापमान बाकीच्यांपेक्षा वेगळं आहे, हात लावल्यानंतर खरंच हे अंगावर रोमहर्ष आणतं. बरं, एका माणसाने हात लावला असं नाही, बऱ्याच माणसांनी हात लावल्यानंतरही जर लक्षात येत असेल बाकीच्या पाण्याचं तापमान जास्त असेल, तर हे काय झालं, बहुविध परीक्षक आहे ही, आणि बहुविध लोकांनी हा एकत्र येऊन सिद्धांत तयार केला. मग याचे साधारणतः 4 प्रकार पडतात. एक सर्वतंत्र सिद्धांत, दुसरा प्रतितंत्र सिद्धांत, तिसरा अधिकरण सिद्धांत, चौथा अभ्युपगम सिद्धांत. सर्वतंत्र सिद्धांत जो सगळ्या प्रकारच्या तंत्रामध्ये ग्रंथामध्ये एकसारखा आहे तो सर्वतंत्र सिद्धांत. उदाहरणार्थ 3 दोष आहेत हा सर्वतंत्र सिद्धांत आहे, 7 धातू आहेत हा सर्वतंत्र सिद्धांत आहे, जे सगळ्या ठिकाणी येतात, 3 मल आहेत हा सर्वतंत्र आहे. आता प्रतितंत्र सिद्धांत, प्रतितंत्र सिद्धांत म्हणजे काय आहे, ते प्रत्येक सिद्धांताचं काहीतरी वेगळं आहे. मग जसं स्थानं जेव्हा मानलं जातं की काही दोषांचे स्थानं वेगळे येतात, किंवा व्याधींचे प्रकार सांगताना बऱ्याच वेळा व्याधींचे प्रकार वेगवेगळ्या पद्धतीने सांगितले जातात. काही जण 4 व्याधी सांगतात, काही जण 5 व्याधी सांगतात. हे काय झाले, प्रतितंत्र. प्रति म्हणजे प्रत्येक तंत्रानुसार त्याचा अर्थ किंवा त्या गोष्टी वेगळ्या येतात. तिसरं काय आहे, अधिकरण. अधिकरण म्हणजे काय, एखादा विशिष्ट विषय घेऊन त्याच्यावर चर्चा करणं, त्याला अधिकरण म्हटलं जातं. जो आपण तंत्रयुक्तीमध्ये भाग कदाचित पाहिला असेल, आठवत असेल तर, की आता आयुर्वेद हा विषय घेऊन त्याच्या पद्धतीचा सिद्धांत मांडणं म्हणजे हे अधिकरण झालं. आणि चौथा अभ्युपगम, की बऱ्याच वेळा त्या सिद्धांतावर काही अभ्यास झालेला नसतो, पण कधीकधी ती मॅच जिंकण्यासाठी, म्हणजे तो वाद जिंकण्यासाठी आपणही बऱ्याच वेळा एखादा सिद्धांत मांडतो. असा अंदाज घेऊन मांडतो की त्यांनी समोरच्या व्यक्तीने त्या गोष्टीच्या बाबतीत किती अभ्यास केला आहे. जर अभ्यास केलेला नसेल तर आपलं मत हे महत्त्वाचं ठरून तो सिद्धांत ठरू शकतो. या पद्धतीचे 4 सिद्धांत मांडले जातात. याच्यावर 5 मार्काला प्रश्न हमखास पडतो. त्याच्यानंतर पुढे जो शब्दपासून भाग सुरू होतो तो ऐतिह्य उपमानपर्यंत हे सगळे प्रमाण आहेत. आता प्रमाणांच्या बाबतीत आपलं पदार्थामध्ये पण झालं, चरकमध्ये पण झालं. हे सगळे प्रमाण आहेत. या प्रमाणांचा उपयोग करून सुद्धा तुम्ही एखादा विषय मांडू शकता. मग पुढे संशय, प्रयोजन म्हणजे एखादी गोष्ट करायची असेल त्याच्यासाठी जे काही ठरवलं जातं त्याला प्रयोजन म्हणायचं. म्हणजे रसायन घ्यायचं कशासाठी, दीर्घ आयुष्य लाभावं. पण संशय म्हणजे संदिग्ध विषय तयार होणे किंवा शंका तयार होणे, अशाला संशय म्हणायचं. सव्यभिचार म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल दोन्ही गोष्टी सांगायच्या, हो पण नाही पण. नंतर जिज्ञासाचा अर्थच मुळात क्युरिओसिटी आहे, ज्यातून इच्छा, जिज्ञासा. कोणतीही गोष्ट जाणून घ्यायची असेल तर मग प्रमाण वगैरे या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही जिज्ञासा म्हणायचं. पुढे व्यवसायाचा अर्थ निश्चय, म्हणजे वरच्या सगळ्या गोष्टींवरून तुम्ही एका काहीतरी कन्क्ल्युजनपर्यंत येता वादामध्ये, त्याला निश्चय म्हटलं आहे किंवा व्यवसाय म्हटलं आहे. हे बुद्धीचं व्यापार आहे किंवा बुद्धी काय करते, म्हणजे बुद्धी ही व्यवसायात्मक सांगितलं की निर्णय फायनलीच करण्याचं जे काही महत्त्वाचं काम आहे ते बुद्धीकडून आहे. त्याच्यानंतर अर्थप्राप्ती. आता अर्थप्राप्ती याचा अर्थ काय पैसे मिळतात असं नाही, तर जो अर्थ त्याच्यामध्ये सांगितलेला नाही तोही समजतो. सोपा अर्थ काय घ्यायचा की वात, पित्त, कफ हे 3 दोष आहेत. याचा अर्थ काय झाला की 3च दोष आहेत, चौथा कुठलाही दोष कुठल्याही संहितेने सांगितलेला नाही. हा त्यांनी असं वाक्य लिहिलेलं नाही आहे की हे 3 दोष आहेत, हे 3 सोडून बाकीचे दोष नाही आहेत, चौथा दोष नाही आहे. त्यांनी काय म्हटलं, फक्त 3 दोष आहेत. किंवा आपण हेतू देतो की मधुर रसाच्या सेवनाने प्रमेय होतो. मग याच्यातून काय अर्थ घ्यायचा की एक वेळ लवण रस, आम्लरस हे तितकेच हेतुकर ठरणार नाहीत. हे सगळं अर्थप्राप्तीतून झालं. पुढे संभव, पॉसिबिलिटी किंवा उत्पन्न होतं ती गोष्ट, त्याला संभव म्हटलेला. यतः संभवती म्हणजे त्याच्यापासून निर्माण होतं किंवा तिथे असू शकतं, या अर्थाने तिथे म्हटलं जातं. मग काही गोष्टी सिद्ध करताना तुम्हाला हे पण मांडावं लागेल. त्याच्यानंतर अनुयोज्य, अननुयोज्य. आता अनुयोज्य म्हणजे वाक्यदोष वगैरे असतात ते अनुयोज्य, आणि ते त्याच्या विपरीत आहे ते अननुयोज्य, म्हणजे याच्यामध्ये वाक्यदोष वगैरे नाही. अनुयोग याच्यामध्ये बाकीच्या गोष्टींचा पण विचार केला जातो. समजा तंत्रयुक्ती असेल किंवा ज्ञान, वचन, प्रतिवचन या सगळ्यानुसार प्रश्न विचारला जातो. आणि त्याच्यावर परत क्रॉस क्वेश्चन करणं म्हणजे प्रत्यानुवचन झालं.
याच्या पुढचा जो भाग आहे वाक्य दोष, हा त्या वाक्यामध्ये काय काय चुका असू शकतात याच्यावर आलेलं आहे. मग काय न्यून असू शकतं, एखादी गोष्ट कमी जास्त असू शकेल, किंवा जास्तित्व काहीतरी सांगितलं असेल. मुख्य आपण समजा म्हटलं पाणी थंड आहे आणि त्याच्यात अजून काहीतरी 4 मुद्दे जर सांगितले जे त्याच्याशी रिलेव्हंट नाही आहेत किंवा गरज नाही आहे, तर ते अधिक होऊ शकतं. जर न्यून म्हणजे ते थंड आहे, कोण, मग त्यानंतर पाणी, मग हे न्यूनत्व झालं, व्यवस्थित कळत नाही. अनर्थक, काही ते थंड आहे पाणी, आता याच्यातून काही कळू शकत नाही, किंवा पाणी आहे थंड ते अनर्थक झालं की त्यातला जो विचित्र प्रकार समजत नाही तो बऱ्याच वेळा. अपर्थक, एकमेकांशी असलेला संबंध नसलेले शब्द तयार ठेवणे. उष्ण, गार, गरम असं काहीतरी एकत्र म्हणायचं, मग त्याचा काय संबंध आहे काहीच माहीत नाही. आणि विरुद्ध, जे काही आधी सांगितलं आहे त्याच्या विरुद्ध काहीतरी उदाहरणं देत राहणं किंवा सांगत राहणं, हे त्याच्यामध्ये विरुद्ध या अर्थाने समजून झालं. पुढे वाक्यप्रशंसा. वाक्यप्रशंसा म्हणजे जे वाक्य स्पष्ट असेल, चांगलं असेल, ज्याच्यामध्ये हे सांगितलेले 5ही दोष नाहीत, ते वाक्यप्रशंसा मानलं जातं. पुढे हेतू अहेतू, हे आपल्याला साधारणतः पदार्थामध्ये होऊन गेलेलं आहे की हेतू नाम प्रकरणसमहा संशयसमहा, आणि अहेतू नाम प्रकरणसम संशयसमहा आणि वर्णसमहा, की प्रकरणसम जो प्रकरण सांगितलेलं आहे त्याच्यानुसार त्या गोष्टी असेल. संशय, ज्या गोष्टीने संशय होतोय तो संशय दूर करण्यासाठी जी गोष्ट सांगितली जाते तो संशयसम असेल. आणि तिसरा वर्णन, ज्याचं वर्णनापेक्षा वेगळं नाही आहे, की जे आधी वर्णन केलं त्याच्या पद्धतीनेच असेल तर ते वर्णसम असेल. पुढे अतीतकाल, म्हणजे जे आधी सांगितलं आहे त्याच्यानंतर थोड्या वेळाने परत उपयोग करून सांगणं, किंवा तेव्हा ना एक्सप्लेन करता थोड्या वेळानंतर सांगणं, हे अतीतकाल आहे. अतीत म्हणजे वेळ गेल्यानंतरचा. उपालंभ म्हणजे दोन्ही गोष्टींमध्ये जे काही चुका आहेत त्या सिद्ध करायच्या. दोन्ही गोष्टींमध्ये म्हणजे स्थापना आणि प्रतिष्ठापना, हे दोन्ही जे गट आहेत त्या दोन्ही गटांमध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी येतील त्याचं वर्णन करणं, हे ते झालं. परिहार, जे काही दोष आहेत त्यांना बाहेर काढणं. प्रतिज्ञाहानी, आता प्रतिज्ञाहानी म्हणजे मी समजा म्हटलं पाणी गार आहे आणि मला सगळं काही समजा एक्झामिनेशन नंतर सापडलं की नाही पाणी गरम आहे, पाणी गार नाही आहे, तर मग ही प्रतिज्ञा हानी झाली. म्हणजे जो विषय मी सगळ्यात सुरुवातीला मांडला पण ते मी सिद्ध करू शकलो नाही, म्हणजे कोर्टामध्ये आपण एखाद्यावर केस चालवली आणि ती जर सिद्ध नाही झाली तर त्याला प्रतिज्ञा हानी म्हणता येईल. त्याच्यानंतर पुढे काय, अथ अनुज्ञा, अभिअनुज्ञा किंवा हेत्वांतर, अर्थांतर. अभ्युनुज्ञा, इष्ट आणि अनिष्ट विषयांचा स्वीकार, म्हणजे दोन्ही गोष्टी ज्या योग्य आहेत काय अयोग्य आहेत या दोन्ही गोष्टी त्या तद्विद्य परिषदेमध्ये आणल्या जातात. हेत्वांतर, जो हेतू गरजेचा आहे सांगणं, जो योग्य आहे तो न सांगता बाकीच्या काहीतरी गोष्टींचा विचार करणं. अर्थांतर, जो अर्थ सांगायचा आहे तो सोडून बाकी काहीतरी वेगळं करणं. आणि या सगळ्यातून शेवटी एखादा पक्ष हा हरतो, त्याला निग्रह स्थान म्हटलं आहे. की हे सगळे मुद्दे डिस्कस होतात पण याच्यातून काय फायनल आउटपुट तर काय निघालं, तर माझा सिद्धांत बरोबर निघाला, तुमचा सिद्धांत चुकला, तर हे चुकणारी लोक म्हणजे निग्रह असतात की तिथे त्याचं फायनल आउटकम चुकीचं येतं. आता हे वादस्थल कसं असलं पाहिजे वगैरे वगैरे आलं. महत्त्वाचा जो पुढचा अजून एक भाग आहे, सेकंड पार्ट संपला, तर सेकंड पार्टमध्ये काय पाहिलं, वादमार्ग. थर्ड पार्टमध्ये जे काही येतं ते दशविध परीक्षा. त्याच्यामध्ये कारण, करण, कार्ययोनी, कार्यफल, कार्यफल, अनुबंध, देश, काल, प्रकृती आणि उपाय, या सगळ्यांचं त्यांनी वर्णन केलं. कारण म्हणजे काय, कारण नाम तद यत करोती स एव हेतुः, जे चिकित्सक करतात त्याला कारण म्हणायचं. त्यानंतर करण काय आहे, चिकित्सक काय करतो, चिकित्सा करतो, ते काय आहे, कारण आहे, रिझन आहे, काय, रोग दूर करणं. करणं, इन्स्ट्रुमेंट, यद उपकरणयो कल्पते कर्तुम कार्याभिर्निवृत्ते प्रयतमानस्य, एखादं कार्य करण्यासाठी कुठल्या इन्स्ट्रुमेंटची गरज आहे हे तेच वापर करणं, हे करण झालं. तिसरं कार्ययोनी, हे कार्य कशापासून बनलं, कार्य तयार झालं त्याला ती कार्ययोनी म्हटलं. म्हणजे एखादं द्रव्य आपण तयार करतो, सपोज आपण गुडूची सत्व तयार केलं तर कोणापासून तयार झालं, गुडूचीपासून झालं, तर गुडूची ही या गुडूची सत्वाची काय झाली, कार्य योनी झाली. कार्य, कुठलं कार्य, चिकित्सा, हे कार्य.
कार्यफल त्याच्यातून काय मिळणार आहे, धातुसाम्य हे कार्यफल आहे. अनुबंध हे करत असताना काय काय शुभ अशुभ गोष्टी मिळणार, रसायन होणार, त्याचं शरीर सात्म्य राहणार, हे अनुबंधामध्ये येतं. देश मग हे आपल्या प्रकारचे भूमी जांगल देश या सगळ्या गोष्टी. काल मग कालामध्ये पण सगळं वर्णन त्याच्यामध्ये येईल. काल कुठला काल आहे, अनुकाल, अनुपदेश आदानकाल किंवा विसर्गकाल या पद्धतीने त्याचं वर्णन करायला काही हरकत नाही. आणि प्रवृत्ती खलु चेष्टा कार्यार्थ, हा कोणतीही कार्य करण्यासाठी जी काही हालचाल केली जाते, क्रिया केली जाते, कर्म केलं जातं, चेष्टा केली जाते. लक्षात घ्या, हिंदीमध्ये किंवा संस्कृतमध्ये चेष्टा हा शब्द आपण मराठीत एखाद्याची चेष्टा करतो म्हणजे गंमत करतो अशा अर्थाने घेतो, तसा नाही आहे. तर कुठली तरी क्रिया करणं, कर्म करणं या अर्थाने त्याला चेष्टा हा शब्द वापरला जातो. मग हे 10 प्रकार काय आहेत पुढे. आणि 10वा उपाय म्हणजे व्यवस्थित चिकित्सा करण्यासाठी ज्या काही गोष्टी केल्या जातात, योग्य गरजेनुसार आवश्यक गोष्टींचा विचार करून ज्या काही गोष्टी केल्या जातात त्याला त्यांनी उपाय हा शब्द वापरला. उपायाची व्याख्या, उपाय पुनःत्रयणम कारणादीनाम सौष्ठवम अभिविधानम च सम्यक. सम्यक म्हणजे योग्य, कोणाचं कार्य, कार्यफल आणि अनुबंधवर्ज. असम्यक गोष्टी बाजूला काढून सम्यक गोष्टींचा एकमेकांशी संबंध लावून जे काही केलं जातं त्याला उपाय म्हटलं. आणि या 10 गोष्टींचा उपयोग आपल्याला करायचा आहे. हे परीक्षाभाव आहेत. परीक्षाभाव नाही, परीक्षाभाव आहे. दोन्हीमध्ये फरक आहे. परीक्षाभाव वेगळे येतात, परीक्षाभाव वेगळे येतात. हे परीक्षाभाव कशासाठी आहेत किंवा दशविध परीक्षा कशासाठी आहेत, तर स्वतःचं ज्ञान वाढवण्यासाठी, चिकित्सा योग्य होऊ शकेल याच्यासाठी. त्याच्यानंतर जो पुढचा भाग आला तो वामक आणि विरेचक द्रव्य यांच्याबद्दलचं सगळं वर्णन त्यांनी केलेलं आहे. नंतर प्रकृतीकरण, संयोग, करण म्हणजे काय, कारण म्हणजे काय वगैरे या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित वर्णन, डिटेल वर्णन पुढे आलेलं आहे. एकदा व्यवस्थित वाचून घ्या, त्याच्यावर प्रश्न पडतात कशा पद्धतीने करावी. पुढे आले दोषविध रोगी परीक्षा भाव वेगळे आलेत. त्याच्यामध्ये प्रकृती, सार, संवहन वगैरे या सगळ्या काही गोष्टी आलेल्या आहेत, जे आपण बऱ्याच वेळा इकडे तिकडे वाचतो की सार म्हणजे काय, संवहन म्हणजे काय, प्रकृती म्हणजे काय, या सगळ्या गोष्टींचं वर्णन त्याच्यात आलं. याच्यावरही बऱ्याच वेळा प्रश्न पडतात, तोही भाग व्यवस्थित वाचून घ्या. ही दशविध रोगी परीक्षा आणि सगळ्यात सुरुवातीचा जो दशविध परीक्षा भाव आले ते त्या वैद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी म्हणून भाग सांगितलेला आहे. नंतर संशोधन कधी करायचं, आहार कधी द्यायचा, औषध कधी द्यायचं, हे सगळं त्यांनी वर्णन केलेलं आहे. पण याच्यानंतर पुढे काय आलेलं आहे, वमन, वामक, अस्थापन, मधुरादिस्कंद वगैरे ही सगळी द्रव्यांचं वर्णन केलं. याच्यावर जास्त काही विचारलं जात नाही परीक्षेला, त्यामुळे हे नाही केलं तरीसुद्धा चालू शकेल. किंवा द्रव्य कसं गोळा करायचं, कुठल्या कुठल्या द्रव्यांचा वापर कुठल्या कर्मात होऊ शकेल, हे सगळ्यांचं वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे. साधारणतः हा अध्याय करताना 5 सेक्शन्समध्ये करा. सगळ्यात शेवटच्या सेक्शनमध्ये हे द्रव्य वगैरे जे काही आले ते, त्याच्या आधीच्या याच्यामध्ये दशविध रुग्ण परीक्षा भाव, त्याच्या आधीच्या सेक्शनमध्ये दशविध परीक्षा भाव ज्याच्या योगे चिकित्सा करणं सोपं जाईल, त्याच्या आधीच्या सेक्शनमध्ये म्हणजे 3ऱ्या सेक्शनमध्ये जे काही वादमार्ग वगैरे हे सांगितलेत, मग सिद्धांत वगैरे आलेला आहे तो. 2ऱ्या सेक्शनमध्ये तद्विद्य संभाषा परिषद याच्याबद्दलचं वर्णन लक्षात ठेवा. आणि जो पहिला सेक्शन आहे तो सगळ्यात बेसिक जे काही आहेत ते सगळ्या गोष्टी, की अध्ययन म्हणजे काय, अध्यापन म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी या पद्धतीने 5 सेक्शनमध्ये तुम्ही अध्याय पूर्ण डिवाईड करा आणि तो त्या पद्धतीने समजून घेता. समजा नाहीच समजलं तर आपल्याकडे बाकीचे ऑप्शन्स आहेत, त्या पद्धतीने आपण परत तो अध्याय समजून घेऊया.